महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा भव्य स्वरूपात आणि मोठ्या दिमाखात साजरा करण्याच्या तयारीला वेग आला आहे। नाशिक शहरात या मेळाव्यासाठी जोरदार नियोजन सुरू असून सातपूर मधून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत। या तयारीच्या अनुषंगाने सातपूर कॉलनीतील शिंपी समाज हॉल येथे मनसे पदाधिकारी सचिन सिन्हा यांच्या आयोजनाखाली विशेष बैठक पार पडली। या बैठकीस मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आणि पक्ष नेते सलीम मामा शेख यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। या बैठकीत गुढीपाडवा मेळाव्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मनसेच्या विचारधारेचे महत्त्व पटवून दिले आणि आगामी कार्यक्रमासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। या मेळाव्याला भव्य रूप देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी केले। बैठकीच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी मनसे पदाधिकारी सचिन सिन्हा यांनी सांभाळली। या बैठकीला मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सातपूर मधून हजारो कार्यकर्ते गुढीपाडवा मेळाव्यासाठी नाशिकच्या मुख्य ठिकाणी जाणार असल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा सण असून मनसेने हा दिवस मराठी अस्मितेच्या प्रतीक म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार केला आहे। या मेळाव्यात मनसेचे प्रमुख नेते तसेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे। या वर्षीचा गुढीपाडवा मेळावा मनसैनिकांसाठी विशेष असणार असून सातपूरसह संपूर्ण नाशिक शहरात मोठ्या जल्लोषात हा सोहळा पार पडणार आहे। या बैठकीला मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, मनसे नेते सलीम मामा शेख, जिल्हा अध्यक्ष रतन कुमार इचर, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष संदीप पवार, सत्यम खंडागडे, ललित वाघ, नितीन माळी, निर्मला पवार आदी उपस्थित होते। तसेच सातपूर विभागाध्यक्ष सचिन सिन्हा, शहर उपाध्यक्ष विजय आहिरे, अतुल पाटील, गणेश जायभावे, ज्ञानेश्वर बगरे, किशोर वडजे, विशाल भावले, मिलिंद कांबळे, तुकाराम गुले आदी पदाधिकारींसह मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आलेले आहेत। आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी आपली नेमणूक का करतात ते आपण काम करावं। आपण काम काय केलं पाहिजे पद दिलं, लोक आपल्याबरोबर कधी येतील, लोकांचे प्रश्न सोडवले। दिनकर पाटलाला का निवडून देता 92 पासून काम करतो, सलीम मामाने का निवडून देता काम करतो। हे विषय घेऊन आपल्याला नेत्यापर्यंत जायचे। आता आपल्याला पाडव्याला जायचे। सातपूर मधून सचिन, मिलिंद, जयंत, विशाल, कुमार, विजू, तुकाराम बगडेला स्वयंपाक करायचा आहे, तो नको। स्वयंपाकाची जबाबदारी सगळी बगडेकडे नाही। यावर्षी बगडेला आम्ही ठरवलंय जेवण बनवाय हे एवढ्या लोकांनी तुम्ही इथल्या सगळ्यात जास्त गाड्या आपल्याला करायच्या म्हणायच्या नाही। आताच्या गाड्या इथल्या टोल नाक्यावर नाही छेपवणार म्हणून एक ते 1000 गाड्यांचे स्टिकर बनवले जातील। त्या गाडीला पुढून स्टिकर, मागून स्टिकर, तिथं आमचे 10 लोक राहणार। येणाऱ्या गाडीची नोंद घेणार, मुलुंडला गेलेला कार्यकर्ता परत येणार नाही, बरोबर। आणि चाटे मारता येणार नाही विभागीय अध्यक्ष की नाही एवढ्या बाया होत्या तेवढ्या होत्या आणणार एकदम ते नेहमीप्रमाणे तसं करता येणार नाही। आपल्याला साहेबांनी 10,000 कार्यकर्त्यांची जिल्ह्यातून जबाबदारी दिलेली ती आपल्याला पार पाडायची। आणि जिथं कार्यकर्ता जातो साहेबांचे विचार ऐकल्यावर निश्चितपणे त्याच्यात बदल होत असतो। आपल्याला पक्षात कामकाजासाठी करायचे, जनतेचे प्रश्न सोडवायचे। अनेक प्रश्न असतात जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये। त्याची आपण कोणता मुद्दा घेतला आता गोदावरी नदी प्रदूषण मुक्त, आपण काम
उपोषण होणार आहे ते पंचवटी आणि मध्य नाशिक सत्य या दोघांनी बघायचं. इकडे सचिन आणि नितीन, तिकडं वालदिवी, तिकडं बंटी कोरडे दारणा, ते बंटीनी बघायचं ते. आणि भोसले राहील त्यांना तो आपला धीरज भोसले ना त्यावेळी कॅम्प आणि कॅम्पचे काही लोक त्यांना जोडीलात. अशा पद्धतीने आपल्याला हे उपोषण सुरू करायचे. प्रदूषण मुक्त होईपर्यंत हा नारा कोणाचा आता आपल्या साहेबांचा. साहेबांचा चुकीचा नारा आहे का? बरोबर आहे. तर पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे हे काम आपल्याला प्रथम आहे. अजून एक विषय, कारण आता बंटी सगळं टीव्हीला गेले ते दुसरे विरोधक ऐकलं ते आपलं काम ते करतील ते आपण आता टाकायचं आपल्याला, कारण टीव्ही तुझे सगळीकडे झाला आहे. त्यामुळे आपण ते काम नदी प्रदूषण मुक्त आपण जाहीर केलं. आपल्या साहेबांनी कुठे केलं? पुण्याला केलं. हे काम आपल्याला करायचे लोकांपर्यंत. ते 2012ला वैभव होतं ते पुन्हा मनसेला आपल्याला प्राप्त करायचे तुमच्या माध्यमातून. म्हणून तुम्ही बघितला आता निर्णय आम्ही कसं एकच तासात निर्णय घ्यायचा. तुम्ही नाही पक्ष चालला, आम्ही नाही तरी पक्ष चालला. मी नेहमी सांगतो आपल्या दिशेने काय मग मी रेल्वेचं उदाहरण देतो. पण रेल्वे ही इथून दिल्लीला जरी गेली तुम्ही बघा नाशिक रोडला मनमाडला थांबती, भुसावळला थांबती, तिडले उतरत्या तिड बसत्या, तिडले उतरत्या तिड बसत्या. पण पक्षासाठी पक्षवाढीसाठी किती जरी घशाला कोरड पडली तरी जनतेच्या हितासाठी पक्षाच्या हितासाठी अनेक वेळा आवाज उठवले. आणि 30 तारखेचा जो आपला जो मेळावा आहे आपल्याला सर्वांना यशस्वी करायचा आहे. मागच्या वेळेस सर्वात जास्त गाड्या मी त्यावेळी म्हणजे बरोबर आहे ना या 7 विभागात होत्या. आणि प्रत्येक वेळेस 7 विभागातनं जास्त गाड्या या सभेसाठी गेलेल्या आहेत. मामा आहे आता तर अण्णा आहे, आपल्याला चालायचंय. अण्णाने जर ठरवलं एकट्याने तर वाटतं एकदम साहेब 500 गाड्या अण्णा काढू शकता यांना 7 विभागात. तसं करायचं नाहीये. अण्णांना पक्ष फक्त 7 पुरता मर्यादित ठेवायचा नाहीये. तर पक्ष संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाढवायचा आहे. म्हणून ह्या सभेसाठी ते साहेबांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी आपल्या सर्वांचा या सभेसाठी हातभार लागला पाहिजे. हातभार लागला पाहिजे म्हणजे काय? आर्थिक नाही, तुमचे मित्र असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचं कुटुंब असेल, बरोबर तुला भाऊ या सर्वांना तुम्ही सांगायचंय. पूर्ण आठवड्याचा दौरा आपल्या पक्षाच्या वतीने जाहीर केला. गेल्या 2 दिवसापासून शहरातल्या 5वी शेवटची मिटिंग स्थायी विभागामध्ये अतिशय जोरात असे मिटिंगा होत आहेत. त्याच्यानंतर सोमवारपासून 3 दिवस तालुक्यातले 15 तालुके एका दिवशी 5-5 असं अण्णांच्या नेतृत्वाखाली संदीप बाबा आम्ही सर्व पूर्ण तालुका पिंजून काढणार आहे. हे करत असताना अण्णांच्या बाबतीत सांगायचं झालं की जेव्हा पक्षाचे सरचिटणीस झाले त्याच्या अगोदरही 40-50 वर्ष तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा राजकारणामध्ये सहभाग आहे. खरे तर ते आतापर्यंत आमदार नाही पण नाशिकचे खासदार होऊन जायला पाहिजे होते. पण अनेक वेळा त्यांना अनेक पक्षाकडून त्यांनी प्रयत्न केला, परत उलगवणी मिळाली. काँग्रेसमध्ये काम केलं, बीजेपीत केलं, पण एक वेळी ते आपल्याकडे आले. अतिशय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्याच्यापैकी 3-4 मतदारसंघ हे ग्रामीणचे, इगतपुरी आहे, देवळाली आहे, शिन्नर आहे आणि नाशिक तालुका म्हणजे त्यांचाच तालुका पूर्ण ग्रामीण हा नाशिक लोकसभा विडलेला आहे. आणि अण्णांचं जर सांगितलं की 10,000 माणसं त्या सभेला आले पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करायचो, थोडं उशिरा निघायचो, मागं पुढे जायचं. यावेळेस अण्णा अतिशय शिस्तप्रिय माणूस आहे.
टायमिंग आपल्याला दिला जाईल, त्या टायमिंगवर आपण सर्वांनी निघायचंय. लवकर 2 आणि 3 वाजेच्या आत आपल्याला त्या शिवतीर्थावर जायचंय आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बाबा सांगतील त्याच्या वाचनात जेवणाची सोय. अधिकाऱ्यांचे नावं बदलत आहेत. मुंबई सारख्या शहराला शहराध्यक्ष नेमत आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणी करतात. त्या कार्यकारिणीमध्ये प्रत्येकाला आता मी जिल्हा अध्यक्ष आहे तर माझं काम काय, शहराध्यक्ष यांचं काम काय, बघा 40 आपल्याकडे शहराचे उपाध्यक्ष दिले, याच्या पुढे असं चालणार नाही. प्रत्येकाला जो पद दिलं जाईल त्याला ती जबाबदारी दिली जाईल आणि ते काम त्यांनी करायचे. मार्गदर्शन करणार आहे, सगळं ऐकण्यासाठी, त्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकसंख्या तिथं हजर आहोत. आणि आता ते सगळी पदावरती गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आज पहिल्या दिवसातली ती 3री विभागीय बैठक सातपूर परिसरामध्ये आज संपन्न होत आहे. या बैठकीला उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस, नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते, माजी नगरसेवक, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, लोकनेते आदरणीय दिनकरांना पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, स्थायी समितीचे माजी सभापती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आदरणीय सलीम अहमद शेख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दुसरे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रतनकुमारजी इतम साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय संदीप बाबू भवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मध्य नाशिकचे विभागाध्यक्ष आदरणीय सत्यभाऊ खंडाळे, तसेच विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष आदरणीय ललित भाऊ वाघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला नेत्या आदरणीय पवारताई आणि ज्यांची आज खऱ्या अर्थाने सिडको विभागाच्या विभागाध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती झाली असे माझे सहकारी नितीन भाऊ माळे आणि ज्यांनी आज खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येने त्या विभागाचे झुंजार विभागाध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ सिन्हा, समोर बसलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी, सर्व पदाधिकारी, मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, निश्चित अण्णा तुम्ही आल्या, तुमच्या भाषण ऐकल्यावर निश्चितच काम करायला ऊर्जा मिळते. तसंच विशेष करून हे जे कार्यक्रम उभा केला याच्यामध्ये विशेष मला जी मदत केली ही आमचे ज्ञानेश्वर अप्पा बगडे असतील, विजू अहिरे असतील, किशोर गोडचे असतील, मिलिंद कांबळे असतील, या सर्वांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. तर तुम्हाला गवाही देतो की ही सर्व जिल्ह्यातून एक तरी गाडी जास्त ही सातपूर विभागातून निघेल. जर कोणी 100 गाड्या काढल्या तर 101 गाडी आमची राहील, एवढी गवाही देतो. थांबतो, आपण सर्व आले, सर्व महाराष्ट्राचे सैनिक इथे उपस्थित झाले, या सर्वांच्या वतीने आपले आभार. असंच प्रेम आशीर्वाद आमच्या सातपूर विभागावर राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.